आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सोडू नकोस. मम्मी साहेब त्यांचा राग. सगळेच अडकलेत माझ्यामुळे. तेव्हा आता समोर एकच पर्याय दिसतोय. काय पर्याय आता तुमच्याकडे? चित्रा मॅडमला सांगून लवकरात लवकर वेगळं होऊया. तुला बी पटतोय ना उपाय सत्या? नाही, अजिबात नाही. काय हो वाघमारे, एवढ्यात कंटाळला माझ्या मैत्रीला? सत्या, अरे मैत्रीच्या जागी मैत्री आहेच की, पण आपल्यात जे नवरा बायकोचं नातं आहे ते तर संपणारच आहे ना 6 महिन्यात. मी एवढ्या पुढचा विचार नाही करत. माझी आता फक्त एवढीच इच्छा आहे की तुम्ही लवकरात लवकर बरं व्हावं, कारण ती माझी जबाबदारी आहे. आणि वाघमारे, तुम्ही मित्र मानता ना मला, मग एक मित्र म्हणून माझ्यावर एवढा विश्वास ठेवा. आणि हो, आता वेगळा व्हायचा विषय परत कधीच काढू नका, कारण मला अजिबात वेगळं व्हायचं नाही. म्हणजे तुमची तब्येत बरी होईपर्यंत वेगळा व्हायचा विषय काढू नका. आणि मी ऐकलं ना तुमचं, मग तुम्ही बी ऐका की थोडं. आता जरा आराम करा. विचार केल्यानं काय जखमा नाही भरायच्या. झोपा तुम्ही. आई, तू दाजींचा आणि दीदीचा विचार करतेस बरोबर का? होय, तसं लई चांगला पोरगा आहे बघ सत्या. म्हणजे आधीचा सत्या आणि आता मंजूसाठी जीवाचं रान करणारे सत्यजितराव, दोघांमध्ये का नाही जमीन आसमानचा फरक आहे. वाटलं नव्हतं ग का ते एवढे बदलतील. तुमचं राहू दे ग, मला ना आधीपासूनच ठाव होतं बघ. होय का? तुला आधीपासूनच ठाव होतं का सत्यजितराव लय बेस्ट आहेत ती? करेक्ट. पण आमरे, वंश का नाही उगाच कावतायत. म्हणजे त्यांना वाटतंय का आपण ही समद मुद्दाम करतोय, सत्यजितरावांसोबत मिळून प्लॅन करतोय. अगं अगदी त्यांचं लग्न बी आपणच लावून दिलं असं म्हणणं आहे त्यांचं. अरे गवाईच दमाना हाच, नाहीतर बसलेली माशी पुण्यांदा उठायची. अगं काय झालं बसलेली माशी उठायला? त्या बाईला ना आपण जरा जरी काय केले की लगेच संशय येतोय. आणि आता कसे सत्यदाजींनी तिला लय झापले, त्यामुळे तिचा झालाय जळफळाट. आमरे, आपण सत्यजितरावांबद्दल बोलतोय खरं, पण हे समज फक्त 6 महिन्यांसाठीच आहे ग. सत्यासाठी मंजूच्या मनात फक्त मैत्री आहे. आई, तुलाही नको विचार करू. आता बघ ना, आतापर्यंत जे काय झालं ते त्याच्या मर्जीनं झालं ना, मग यापुढे पण जे काय होईल ते त्याच्या मर्जीनंच होईल आणि चांगलंच होईल. पटलंय मला तुझं आमरे. पटतंय ना? आमरी बोलती ते सगळं खरं होतं. होय का? मग तो एक काम कर, ही समजा कामधंदा सोडून दे आणि एक पोपट घे. पोपट कशाला? भविष्य सांगायला. एकच नंबर की, भारी आयडिया आहे. उद्यापासून ऑफिस बंदच करून टाकते. झोपतेस का तर झोप. गुड नाईट. ऑफिस बंद करते म्हणते.
ये सावकाश. तू मला नाही नको. हो नाही नाही तुम्ही लोड नका घेऊ. आज मी ऑर्डर देऊन टाकतो तुमची. बरं मी निघतो, जरा गडबडीत आहे. अरे पण नाश्ता. नाही नको, भूक नाही. ऐका, मला जरा सगळ्यांना महत्वाचं सांगायचं आहे. तात्यासाहेबांनी माझ्यावर नवीन काम सोपवलंय, त्यामुळं मला बाहेर जावं लागेल आणि वाघमारेंजवळ थांबता येणार नाही. सवे, माझी इच्छा आहे की मी नसताना तू वाघमारेंची काळजी घ्यावीस. मी? हा तूच. सत्या, आम्ही कसा करायचं? तुझ्या बायकोची काळजी आम्ही का घ्यायची? अगं पण मम्मी, मी तुला सांगतच नाही आहे. उलट वाघमारे तुझाच व्याप वाढवतील. सवे, हे बघ, वाघमारे काय बी कारणानं जर खाली आल्या ना तर मी तुला जबाबदार पकडणार. पण तुझी बायको जर मनाने खाली आली तर मग कोण जबाबदार? माया, पण अगं तो तुला काहीच काम सांगत नाहीये आणि सवीला जर काही प्रॉब्लेम नाहीये तर तुला का प्रॉब्लेम आहे? हे बघा, मला असं वाटतंय की या अवस्थेत मंजूची काळजी खरं तर आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे. ती आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. सत्या, सवी तिची जबाबदारी पार पाडते की नाही ते मी बघेन. तू काळजी करू नकोस, तू जा. ठीक आहे, येतो मी. वाघमारे, येतो. नाश्ता कर मंजू. हे यार, आवरा की पटापटा. सत्याच्यात गाडी भरून झाले पाहिजे सगळ्या तोडकर. बरं काय हे कसा हिशोब व्यवस्थित लावताय ना? उती किती झालीत? लल्ला, 2-2 टेम्पो भरून बियाणं कुठे चाललं? बियाणं आहे तो त्यात. मग काय? अरे म्हणजे बियाणंच आहे त्याच्यात, पण तात्यासाहेबांचं प्रेम पण आहे ना त्याच्यात. तीच तर प्रेम आपल्याला शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायचं आहे. ते तर आहेच. तात्यासाहेबांचं शेतकऱ्यांवर विशेष प्रेम आहे. गाडी भरून झाली. चला मग लिहूया. चल लल्ला, तू बस या गाडीत. चालतंय दादा, चला. ए, चल पटकन जाऊ. कंदी पेढे घ्यायला आलोय. पार्सल तयार आहे साहेब. सलाम साहेब. बोला भाऊ, काय इन्फॉर्मेशन? साहेब, साताऱ्यातली किमान 6 ते 7 गावं आहेत जिथं अंमली पदार्थांची स्मगलिंग होते. जे काय आहे ना ते सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्यवस्थित सांग.
जिथं पोरं नशेत सापडतायत. पण मला एक समजत नाहीये की या मुलांकडे पैसे येतात कुठून. साहेब पैसे नाही लागत. काय म्हणजे? अंमली पदार्थ फुकटात वाटली जातात, नशाची चटक लावली जाते आणि एकदा का चटक लागली की नाही साहेब की पोरं काय बी करायला तयार होत आहेत. मर्डर करतायत, दंगल करतायत, किडनॅप करतायत, चोऱ्या माऱ्या करतायत. काहीतरी केलं पाहिजे बरं का, कारण आपल्या आधी जर तिथं मीडिया पोचली तर संपलं सगळं. हे हॉरिबल आहे. अबू लिसन केअरफुली. हे जे काही रॅकेट आहे त्यातला किमान एक जण तरी आपल्याला सापडला पाहिजे. एक जरी सापडला ना तरी पुढची सगळी साखळी लावतो मी. अबू जोरात कामाला लागायचं. आता सत्या नाही म्हणजे मला जावं लागेल खाली जेवायला. जाऊ दे, जातेच. तसं बी बसून बसून वैताग आलाय. मंजू वहिनी जेवण करून घ्या. राहू द्या, मी ठेवते, तुम्ही बसा. बसा. स्वतःच्या त्याने जेवायला का भरवा लागते? नाही, जेवेन माझं मी. रवे, माझं जेवण हुस्तवर थांबणार आहेस? मला सारखं वर खाली नाचून दमायचं नाहीये. मग बस तर. ये बस इथं ये. नको. एक काम कर, ती खुर्ची घे आणि बस. अगं बस. मला सांग, तुझं गाव कुठलं ग? पंढरपूर. आणि तुझे आई बाबा? आई बाबा कसे दिसायचे ते बी ठाव नाही आम्हाला. आम्ही लहान असतानाच गेले ते. तरी बी पांडुरंगाच्या कृपेने आम्ही तरलो. तेव्हा वारीत सत्यदत्त भेटला आम्हाला. मग तर नवं आयुष्यच भेटलं बघा आम्हाला. आणि तुझं शिक्षण कुठवर झाले? 12वी झाली. मम्मी म्हणले की मोबाईल येते, वाचता येते, बास झालं. पुढे शिकायची काय गरज आहे? मग परत काही विचारच केला नाही. घ्या पाणी प्या. मला सांग, तुला जर आता शिक्षणाची संधी मिळाली तर तू कष्ट घेशील? हा, घेतलं असतं ना. खरं सांगायचं म्हणलं तर मला नाचायला लय आवडते बघा. आणि अशा भारी भारी डिझायनर कपड्यांची तर लय हौस आहे. मग तेव्हा फॅशन डिझायनिंग मध्येच करिअर करायचं ठरवलं बघा. मग तसं शिक्षण घ्यायला आता आवडेल? मग असं अचानक करू शकतो का? म्हणजे असं मध्येच शक्य आहे का? हा, मग त्याला काय, तुझ्या मनात आहे ना? तू भय झालं तर मग मनात असलं की सगळं जमतं. भारीच की. ए सवे, कुठे ह्यांच्याशी गप्पा हाणत बसलेस? मम्मींना जर कळलं ना उगं कावत्याल तुला. आणि ह्यांचे काही नादी लागायचे. चल चल तू. बस बस. नमस्कार. नमस्कार. अरे कसं आहेस? निवांत. आणलास ना मग? हे घ्या, मालाची पावती आहे. सगळं माल आहे का बरोबर बघून घ्या. आपलंच दुकान आहे ना? हो, आपलंच आहे. बरं ठीक आहे, तुम्ही माल उतरून घ्या, मी आहे तोपर्यंत. ए संजय, अरे चल माल उतरून घ्या लवकर. या चला, सगळं उतरून घ्या पटपट. चला.
जरा सांभाळून रे. सांभाळून सांभाळून रे. ते आवरा पटापटा, चला लवकर. ए चला लवकर. ए आठवण रे बाबा, चल. हॅलो. हॅलो वाघमारे, जेवला काय? वय आत्ताच. तुझं जेवण? नाही, आता जस्ट पोहोचलोय. गोळ्या घेतल्या का तुम्ही? वय घेतल्या. थँक्यू. कशासाठी? चौकशी केली ना. परत सुरू झाला होय तुम्ही? वाघमारे, मी उद्या जर श्वास घेतला तर त्यासाठी मी थँक्यू म्हणणार आहे मला. ठेवा आता, आराम करा. वय. ए सवे, तुला लयच पूळ काढाय वाटतं त्या मंजू वहिनीचा? पूळ का नाही आला? मग कशाला गप्पा हाणत बसली होती त्यांच्या बरोबर? अगं सहज निघले त्यामुळे गप्पा मारत बसलो होतो. तू कशाला चिडलीस एवढं? मारा मारा, गप्पा मारा आणि त्यांच्या पुढे पुढे करून त्यांच्यासोबत सेल्फी काढा. माझं मी काय बी करीन, तू तुझं बघ. मम्मी बघितलं का? हे बाकी बेस्ट जमते ते ऍक्सिडेंटल जाऊबाईंना. आधी मायलेकात भांडण लावून दिलं आणि आता बहिणी बहिणीत. ए सवे कवे, गप्प बसता का दोघी जणी? अगं आपण आपसातच भांडत राहिलो तर ती नेबट बाजी मारल की. आणि सवे, तुला लय पुळका ना त्या नेबटचा? चल जा मग घरात निघून इथं. सत्याची गाडी नाही म्हणजे सत्या घरात नाही. आयता छानच गावला. मंजू, ए मंजू. बया, घरातला गोंधळ काही कमी होता होय? आता ही बया आली आहे. मंजू आहे का आमची? काय गे फुकटे, कशाला आलीस माझ्या दारात? कसं आहे ना, माझी भाची आणि माझा लाडका भाचे जावाई त्यांचं घर आहे. आणि कसं असते, भाचे जावाई लाडका असला म्हणजे तो माझा पोरगाच झाला ना. त्याच्यामुळं त्यासनी भेटायला यायला मला काही कारण लागणार आहे वितवा. ए, माझ्या लेकावर हक्क दाखवायचा नाही. मला बी काय हौस नाही तुझ्या लेकावर हक्क दावायची. मी इथं फक्त माझ्या भाचीला भेटायला आल्या. होय का? मग जा की तुझ्या भाचीला घरी घेऊन. कायमची धाया थोबडवर करून आमच्या घरात कशाला येतीस? लवकरच घेऊन जाणार आहे तिला. मी बी रत्ना काटे आहे, त्याच्यामुळं काट्यानं काटा तर काढणारच. पटपट घ्या रे, चला. आणि जरा सांभाळून रे, गडबड नको करू. तू जरा हळू जा. तुला अक्कल आहे का नाही? अरे केवढ्याचा माल माहितीये तुला? चल फार लवकर.
काय रे, लक्ष देता येत नाही? अकला बिकला आहेत का नाहीत? तिथं तात्यासाहेब जीवाचा रान करतात आणि तुम्ही इथं खत वाया घालवता होय. ए सत्य अरे तू काय बरं आम्ही आहे ना. हे हात पालव कर बरा बरा पटपट बरं असं. काय पंकज साहेब, जरा लक्ष ठेवायचं ना तुम्ही. बघ कुठं आणि कसं लक्ष द्यायचं नाही चांगलं कळतं मला, आणि असल्या फालतू गोष्टींकडे लक्ष ठेवायला कामाला नाही ठेवलं मला. ते मला बी माहिती आहे, मी फक्त सांगत होतो. एवढं भडकायची काय गरज आहे? ए तू कशाला शिकवतोय माझं मला काम? हो, मी काही शिकवत नाही, मी फक्त सांगत होतो. आणि एवढी चिडायची काही गरज नाही. मला बी उलटी उत्तर दिलेलं अजिबात आवडत नाही, मग समोर कुणी बी असू दे. कळलं का? तू बघा सत्या. पंकजा शांत व्हा. सत्य तू शांतू शांत चल 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 चल. कशाला राग घेतला एवढा? हा अरे कामाचं लोड किती आहे, त्यांना टेन्शन किती आहे बघितलंस की. अहो मी काय चुकीचं बोललो काय? मग आजपर्यंत एवढं कधी तिरकस वागलं नाही, मग आज काय झालंय अचानक?